4 सिक्रेट वस्तू आणि खास आयुर्वेदिक तेल. केस वाढवा, लांब, घनदाट आणि काळे. एकच तेल, सर्व समस्यावर रामबाण उपाय. केस गळती थांबवा, नवीन केस उगवा, काळे, मजबूत, चमकदार केस. नमस्कार, मी रुपाली. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं तुमचं स्वागत आहे. तर चला तर आपण काय काय सामान घेतलंय, कुठल्या कुठल्या सिक्रेट वस्तू घेतल्यात पूर्ण पाहू. हे आहे खोबरे तेल घेतलेलं आहे. 500 ग्राम आहे. ह्यात 600ची आहे, तर कमी आहे, म्हणजे थोडंसं वापरलेलं आहे. 500 ग्राम, 500 मिली ग्राम नाही, मिली. आणि हे आहे कस्टर्ड ऑइल. हे पण अर्धी बॉटल आहे, वापरलेलंच आहे. भरपूर दिवसानं होत्या माझ्याकडे बॉटल, त्या आहेत त्या. आणि हे आल्मंड ऑइल, बदामाचं तेल आहे हे. आणि हे पहा, ही आहे कलोंजी, हे आहे आपलं मेथीदाणा, आणि हे आहेत विटॅमिन ईच्या गोळ्या. 2च गोळ्या होत्या, ते मी वापरणार आहे. आणि कधी वापरणार आहे ते नक्की शेवटपर्यंत पहा. तर लवंग आहे त्या, आणि हे जवस आहे. ही आहे लिंबाचा पाला, तुळशीचे पानं, हे आहे कढीपत्ता. सिक्रेट आहेत एक तुळशीचे पानं फर्स्ट. आणि हे आहे आपलं जास्वंदीच्या फुलाचे झाडाचे पानं आहेत. आवळा आहे, फुलं आहेत हे जास्वंदीचे सुकलेले घेतलेले आहेत. आणि कोरफड आहे. आणि हे आहे तुळशीचे पानं. सिक्रेट वस्तू आहे ही फर्स्ट. अजून आहेत हे पहा. आणि कांदा राहिलेला होता माझा, कांदा पण ॲड करणार आहे त्यात. मला घ्यायचा राहिला ह्या सोबत, सामानासोबत, नंतर मी घेतलेला आहे. तर हे पहा, एवढं पूर्ण सामान आहे. आता लोखंडाची कढई घेतलेली, गॅसवर ठेवलेली आहे. गरम झाल्यानंतर आपल्याला खोबरे तेल टाकून घ्यायचं आहे. लोखंडी कढई ही आपलं केस काळे करण्यास मदत होते. आणि स्टीलची वेगळ्या कढईपेक्षा लोखंडी खूप छान कढई असते. केसांना लावायचं असेल तर फक्त तुम्ही लोखंडी कढई वापरू शकता. तर मी खास घेतलेली आहे फक्त केसांचं ऑइल बनवण्यासाठी किंवा मेहंदी कालवण्यासाठी. मी छोटीशी कढई माझ्यासाठी खास घेतलेली आहे ही. आणि आता मी त्यात बनवते. एक वेळेस बनवलेलं, आता ही दुसरी वेळेस आहे ऑइल बनवण्याची या कढईमध्ये. तर पूर्ण आता हे तेल टाकून घेतलेलं आहे, खोबऱ्याचं तेल. आणि बाकीचे तेल पण टाकून घेणार आहोत आपण. हे आहे एरंड्याचं तेल, कस्टर्ड ऑइल. माझ्याकडं होतं ते घरी. मी भरपूर दिवस झालं घेतलेलं, केसांना लावण्यासाठीच आणलेलं होतं. आणि भरपूर दिवस झालं, 1-2 वर्ष झालं घरात पडून होतं. म्हणलं आज वापरून टाकू, पूर्णच टाकून देऊ तेलामध्ये. हे आहे घाण्यावरचं आहे, हे आल्मंड ऑइल म्हणजे बदाम तेल. घाण्यावरचं आणलेलं आहे हे आम्ही. ते आहे, ते पण भरपूर दिवसाचं तसंच आहे. म्हणून म्हणलं जाऊ द्या, टाकून देऊ आपण. बदाम पण आपल्या केसांसाठी खूप असे चांगले असतात, खूप फायदे असतात त्या बदामाचे पण. तर वापरू शकता आपण बदामाचं तेल. बदामाचं तेल नसलं तर बदाम पण आपण कुटून असं बारीक करून टाकू शकता ह्या तेलामध्ये. तर हे पहा, मेथी टाकून देते. आणि ही कलोंजी, काळे तीळ टाकून घेते. हे आहे जवस पण खूप फायदे असतात, जसं सर्वांना माहिती आहे जवसाचे पण. आणि हे आहेत लवंगा हे खास आहे सिक्रेट. ही दुसरं आहे. हे मी लवंगा पण वापरले आहेत, अगोदर नव्हत्या वापरल्या, पण ह्या तेलात मी लवंगा पण वापरलेल्या आहेत. आणि मी पहिल्याच सांगितलेले 4 सिक्रेट वस्तू टाकलेले आहे. तर हे तुळशीचे पानं, लवंगा, आणि अजून आहे. तर हे आवळा कट करून घेतलेला आहे. कांदा पण राहिलेला होता माझा त्या सामानासोबत तुम्हाला दाखवायचा, तर मी नंतर कट करून घेतलेले आहेत 2 कांदे. हे पहा, टाकून घेते आवळा आणि कांदे. हे पहा, 2 कांदे कट करून घेतलेले. आवळे पण छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत. आणि हे आता आपले फुलं जास्वंदीचे हे पण टाकून घेते, सुकलेले आहेत. आणि हे पानं पूर्ण, आता सामान पूर्ण एक एक करून टाकून घेणार आहे मी तेलामध्ये. आणि हे कोरफड पण कट करून घेतलेले, साईडचे काटेसारखं असतं ना ते काढून घेतलेलं, नंतर कट करून घेतलेली आहे चाकून छोटी छोटी. आणि पूर्ण हे टाकून घेतलेलं आहे. कढीपत्ता, लिंबाचे पानं हे खास आपल्या फंगल इन्फेक्शन म्हणजे होतो, कोंडा वगैरे होतो ना, त्यासाठी लिंबाचे पानं जरूर टाका. आणि खूप केस पण छान होतात ह्याने. आणि
खूपच मस्त लांब काळे घनदाट होते केस. नक्की तुम्ही असं घरच्या घरी घरगुती आयुर्वेदिक तेल बनवू शकता. भरपूर दिवस झालं मी बनवलेलंच नव्हतं. म्हणलं आता चला बनवून घेऊ आपण तेल. थोडीशी कढई माझी छोटी पडलेली आहे. ओतू येत होतं आणि हे आहेत व्हिटॅमिन ईच्या गोळ्या. मी लास्टला टाकणार आहे, तरी पहा शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ. कधी टाकणार आहे ते मी यामध्ये टाकणार नाही आहे, ते गोळ्या शेवटला टाकणार आहे. तर हे पहा छानपैकी उकळत आहे. पूर्ण असं सामान आहे ना, पूर्ण असं काळं होईपर्यंत आपल्याला कढवून घ्यायचं आहे. पूर्ण तळेपर्यंत पूर्ण ओलं सामान आहे. कोरफड, कांदा आणि आवळा पूर्ण कढायला पाहिजे. कढई छोटी पडलेली होती माझी, सारखं हलवायला लागत होतं. हे पहा असं झालेलं आहे पूर्ण, असं फायनली पूर्ण तळून झालेलं कडक असं. हे लिंबाचे पानं, ते दुसरे पानं असं हातात घेऊन पाहिलं तर असे कडकडीत झाले होते, कुरकुरीत असे. तर हे पहा असं फायनली झालेलं आहे. आणि ही मी आत्ताच तेल गाळून घेणार नाही. तर हे पहा एवढं छान असं तेल तयार झालेलं आहे, घरगुती आयुर्वेदिक तेल. आणि हे मी रात्रभर असं म्हणजे संध्याकाळी मी 6-7 वाजता केलेलं आणि दुसऱ्या दिवशी मी आता तेल हे गाळून घेणार आहे. अशीच ठेवलेली कढई झाकून, कारण पूर्ण अर्क त्या तेलामध्ये सर्व वस्तूंचा मुरतो. त्यामुळं मी तसंच ठेवून दिलेलं आणि दुसऱ्या दिवशी आता गाळून घेतलेलं आहे मी. हे पहा एक पातेलं घेतलेले आणि चाळण घेतलेली आहे. तुम्ही कपड्यामध्ये पण चाळून घेऊ शकता. तर मी हे पहिलं चाळणीमध्ये घेतलेलं आहे शोधून. आहे की नाही छान. बाहेरचं तेल, महागडं तेल आणण्यापेक्षा असं घरगुती तेल बनवून ठेवलेलं आणि केसाला लावलेलं खूप असं भारी. आणि लगेच तुम्हाला 8 दिवसात फरक जाणवेल ह्या तेलामुळे केसांना. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे पहा. व्हिटॅमिन ईच्या गोळ्या मी आत्ता टाकणार आहे लास्टमधला. आणि पूर्ण तेल गाळून घेतल्यानंतर कट करून टाकणार आहे आणि मिक्स करून आता एका बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता नंतर नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. बाय.